आजचा आपला जो दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम आहे तो आपण स्टँडिंग म्हणजे उभा राहून करणार आहे. नवीन लोकांनी पहिल्यांदा बघत असाल तर रिपिटेशन कमी करायचे आहेत, 6 ते 7 रिपिटेशन करायचे आहेत. ठीक आहे, टायमर लावतो, मॅडम काउंट करतील. 10 मिनिटात टायमर लावतोय आपण. स्टार्ट करतोय. हां, 1 2 3 4 5 फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं. 7 8 9 10. फ्रंट बॅक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात पाठीमागून पुढं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेवर हात. 1 2 3 4 व्यायामात सातत्य पाहिजे. 6 एका दिवसात किती व्यायाम केला 7 त्याच्यापेक्षा न 8 चुकता किती दिवस व्यायाम 9 चालू आहे हे महत्वाचं आहे. 10. उलट दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. गुडघे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायाचा पायाचा घोटा. घोटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायातलं अंतर वाढवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ह्या सोबरायचा आहे. पायात अंतर तेवढं सुद्धा 1 कमी 2 जास्त झालं तरी चालतं. 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 20 जंप करतोय. गुडघ्यात न कळत फोल्ड पाहिजे, म्हणजे असं स्ट्रेट नको, म्हणजे थोडासा फोल्ड ठेवायचा. नवीन लोकांनी 7 ते 10, बाकीच्याने 20. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता वर्कआउट चालू करतोय. फक्त वर्कआउटच्या मध्ये थोडीशी कमी आपण रेस्ट घेतोय. ओके, थोडंसं नवीन लोकांनी कमी रिपिटेशन घ्या. 1 क्रॉस घेतोय. 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आज जरा युनिक असतं रे, थोडं नॉर्मल. युनिक म्हणजे रोज आपण घेतोय. थोडीशी रेस्ट कमी असेल. नवीन लोकांनी गडबड करू नका. ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ बघून केले तर चालतात. जम्पिंग जॅक्स. 1 2 3 4 5 6 ज्यांना 7 जमत नाही, 8 वजन जास्त आहे, 10 त्यांनी 10 फक्त पाय बाजूला घ्या. उडी मारायची गरज नाही. 6 गुडघं दुखतात त्यांनी पण उडी मारू नका. 4 3 2 1. रेस्ट. हे लक्षात ठेवायचं, जी जंप आहे साईडला केलं चालतंय. नवीन लोकांनी ज्यांचं खरं जास्त वजन आहे त्यांनी मारूच नका उडी. उड्या मारूच नका. एक पाय पुढं साईडला, 1 परत पाय मागं, दुसरा पाय. 2 ह्याच्यात लंजेस पण होतात. 3 4 नवीन लोकांनी 5-5 करा. 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 पुढचा पाय बेंड आहे, बेंड करतोय. 4 3 2 1.
पुढचा सेट म्हणजे आपण कंपाऊंड वर्कआउट करतोय. आता मग खाली वाकून केल्यामुळे शोल्डर, चेस्ट आणि हातावरती भार पडला. नंतर आपण पोटाला क्रॉस केला. नंतर आपण जम्पिंग जॅक्स केल्या. ठीक आहे. आता पुढचा सेट हा जो आता पुढे केला तो पायाचा लंजेस पण झाला आणि साईडच्या फॅटला पण. आता बघा बॉडी पुढं वाकवायची नाही. हे ज्यांना वजन जास्त आहे गुडघे दुखतात त्यांनी जंप करायचं नाही, नुसतंच एवढं करायचं आहे. बाकीच्यांनी जंप बॉडी स्ट्रेट. हां 1 2 चेहरेकरून पायांचा पण व्यायाम होतोय बघा. 4 5 6 7 8 9 10 नवीन लोकांनी थांबा. 9 व्हेरी 8 गुड. कमॉन. 7 6 5 4 3 2 2 1. 1. अहो परत एकदा वयस्कर लोकांनी कसं करायचं हा सेट परत दाखवा एकदा. हो का. फक्त जायचं खाली, शिवायचं, परत पाय जवळ. 1 हे अशा पद्धतीनं. 2 वयस्कर लोकांनी वजन जास्त आहे गुडघे दुखतात त्यांनी दम जर भरला गुडघ्याच्या वरती हात ठेवायचे, तोंडानं श्वास सोडायचा, नाकाने घ्या. परत आता बाहेरच्या दिशेने कोपऱ्याकडं पाय घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. याच्यामुळं शोल्डर, हाताचा, चेस्टचा व्यायाम पण झाला खाली आणि प्लस साईडच्या फॅटला. फक्त नवीन लोकांनी रिपिटेशन कमी घ्या. आता बघा स्क्वॉटमध्ये बसतोय, एक हात कानावर म्हणजे पायाचा पण व्यायाम होईल साईडला. 1 2 3 ज्यांना 4, स्क्वॉटमध्ये जमत नाही त्यांनी 5 स्ट्रेट उभा 6 राहावा. 7 8 9 10. दुसरा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण बऱ्यापैकी सगळे कंपाऊंड वर्कआउट करतोय आज. म्हणजे पायाची बसणं आपण ह्यात इन्क्लूड केले, साईडची फॅट पण घेतली. म्हणजे लक्षात येऊ द्या की आपण व्यायाम कसा करतोय. जमल तेवढंच करायचं, गडबड करायची नाही. कारण आपलंच पोट आहे, आपलंच वजन आहे. आपण हळूहळू कमी करूया. ओके. आता आहे हा साईडला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. तुम्ही आज किती व्यायाम केला, किती टक्के केला ते पण कमेंटमध्ये नंतर हे करा. त्याच्यामुळं तुम्हाला अजून आम्हाला आयडिया येते किती कसा वर्कआउट घ्यायला पाहिजे ते. ठीक आहे. आता पुढचा सेट. एका ह्याच्यामध्ये आपण 2 करतोय साईडला. 1 2 पाठीमागचा पाय स्ट्रेट आहे. 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता थोडी रेस्ट घ्यायची. गुडघा पुढं वागवायचा आणि पाठीमागून येताना ताट हां. ठेवायचा आहे पाय. खांद्यावरती हात म्हणजे शोल्डरवरती लोड पडतोय, हातांची ताकद वापरली जाते. त्याच्यामुळं थोडी रेस्ट घेऊन करतोय. ओके. हां. दुसरा पाय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके. लक्षात ठेवायचं आहे, जो सेट जमल तो करा, नाही जमला तर
ॲडजस्ट करायचं आपला पण. व्यायाम कोणता चुकत नाही. कारण ह्या सगळ्यांनी तुम्हाला आपल्याला सगळ्यांना कन्फ्यूज केलं आहे. हा असाच मारला पाहिजे, असंच केलं पाहिजे. जसं सांधा हलतोय त्या पद्धतीने आपण व्यायाम करायचा. आपले 10 मिनिट झालेले आहेत. आज आपण कंटिन्यू चॅलेंज घेतोय 1 मिनिटाचं. पण ते चॅलेंज कसं असणार आहे बघा, गुडघा पुढं असणार आहे. वाटताना सोपं आहे पण करून बघा. आणि हात बाहेर लांब येणार आहेत. जसं आर्मीमध्ये चालतात नाही, छातीला गुडघा टेकेल असा प्रयत्न करायचा. ओके, हां 1 मिनिट टायमर लावतोय. हात पण हलवायचे आहेत. स्टार्ट. हां, जेवढा पाय वर येईल तेवढा वर घ्या. जेवणात रेग्युलर जे सांगतोय ते चालू ठेवा. प्रोटीनयुक्त आहार, फायबरयुक्त आहार. फक्त कारणे सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. मी नॉर्मल स्पीड घेतलं. ज्यांना स्पीड येत आहे त्यांनी स्पीडमध्ये करा. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की सातत्य ठेवण्याचा. आपलं 1 मिनिट झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं न चुकता दररोज व्यायाम करा. कुणी किती पर्सेंटेज व्यायाम केला, 100% पूर्ण केला किंवा थोडा राहिला, त्याच्यामध्ये कमेंटमध्ये सांगा. अशा पद्धतीने पुढचे आपण व्यायाम ॲडव्हान्स चालू करू. आणि अशी माझ्यासाठी फॉलो करा, शेअर करा.